नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 12 मधील मतदार यादीत गौड बंगाल। यादी दुरुस्ती होईपर्यंत निवडणुका प्रक्रिया थांबवावी। अभिराज कडू। पेण नगर परिषद प्रभाग क्रमांक 12चे नगरसेवक पदाचे संभाव्य उमेदवार अभिराज कडू यांनी प्रभागातील मतदार यादीतील फेरबदलावर तीव्र आक्षेप घेतला आहे। मंगळवारी त्यांनी पेण नगर परिषद प्रशासक अधिकारी यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली। कडू यांनी नमूद केले की नुकतीच जाहीर झालेली अंतिम मतदार यादी ही पूर्णपणे गोंधळलेली असून प्रभाग क्रमांक 11, 7, 8 आणि 4 मधील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 12 मध्ये चुकीने समाविष्ट करण्यात आली आहेत। त्याचवेळी प्रभाग 12 मधील स्थानिक व मूळ मतदारांची नावे यादीतून वगळल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। कडू यांनी प्रशासक अधिकाऱ्यांना या त्रुटींची सविस्तर यादी सादर करून निपक्ष चौकशीची मागणी केली आहे। त्यांनी सीओ साहेबांशी फोनवर चर्चा केल्याचे सांगत राज्य निवडणूक आयोगालाही याबाबत पत्र मेलद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती दिली। जोपर्यंत प्रभाग क्रमांक 12ची मतदार यादी निपक्षपाने दुरुस्त होत नाही तोपर्यंत त्या प्रभागाची निवडणूक घेऊ नये अशी मागणी अभिराज कडू यांनी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, सहतृप्ती भोईर, पेण। आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत। पेण नगर परिषद निवडणूक 2025ची अंतिम मतदार यादी काल पेण नगर परिषदेतर्फे देण्यात आली, परंतु सदर मतदार यादी ही पूर्णपणे मिक्स झालेली आहे। याच्यात प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 4 मधून जी नावे जे मतदार प्रभाग क्रमांक 12 मध्ये राहत नाहीत अशी नावे जाणीवपूर्वक प्रभाग क्रमांक 12 मध्ये टाकलेली आहेत व प्रभाग क्रमांक 12 मधले जे मूळ मतदार, जे स्थानिक मतदार आहेत त्यांची नावे कट करून कुठल्या प्रभागात टाकलेत त्याचाही अजून पत्ता लागलेला नाही। तरी सुद्धा आज आम्ही ओएस साहेबांना भेटलो, त्यांच्याकडे मागणी केली आहे की जी आम्ही आता त्यांच्याकडे यादी दिली आहे त्याची निष्पक्षपणे चौकशी होऊन लवकरात लवकर त्यांनी यातला आम्हाला खुलासा करावा। खुलासा कशासाठी की जे मतदार प्रभाग क्रमांक 12 मध्ये राहत नाहीत त्यांची नावं कोणत्या पद्धतीने व कोणता सर्वे किंवा कोणता स्पॉट सर्वे करून तुम्ही प्रभाग क्रमांक 12 मध्ये टाकलीत याचा खुलासा करावा। याच्यासाठी आता आम्ही ओएस साहेबांना भेटलो। सीओ साहेब नाहीत, सीओ साहेबांच्याबरोबर फोनवरती चर्चा झाली आणि आम्ही आता पत्र दिलाय। आता हेच याची एक कॉपी आम्ही राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा देत आहोत। त्याच्याचबरोबर आता आम्ही मेल सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला करत आहोत आणि जोपर्यंत प्रभाग क्रमांक 12ची मतदार यादी निष्पक्षपणे तयार होत नाही तोपर्यंत प्रभाग क्रमांक 12ची निवडणूक घेऊ नये अशी आम्ही या पत्राद्वारे विनंती करत आहोत।